जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार AI प्रशिक्षण। मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते रोबोटिक्स आणि AI लॅबचे उद्घाटन। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दाबडी शाळेत कार्यान्वित केलेल्या रोबोटिक्स आणि AI लॅबने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे। प्रत्येक तालुका स्तरावर अशा प्रकारची लॅब कार्यान्वित करून नाशिक जिल्हा परिषदेने राबवलेला सुपर 50 उपक्रम राज्यात राबविण्यात येईल असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले। अशा लॅबमुळे विद्यार्थी संशोधनाकडे वळतील आणि विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला कृतिशीलतेची जोड मिळेल। विशेष करून यात भविष्याचे नियोजन लक्षात घेऊन AI बद्दलची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळेल। आवाज न्यूज मराठी मालेगाव। रोबोटिक IT लॅबचं या ठिकाणी लोकार्पण आज दाभाडीला जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून संपन्न होत आहे। मला वाटतं की आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईल, कॉम्प्युटर आणि AIचा जमाना येऊ घातलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी सज्ज असले पाहिजेत। त्यांनाही जगाच्या पाठीवरचं आधुनिक तंत्रज्ञान त्याचा लाभ मिळायला पाहिजे। या भावनेतून ही लॅब या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्याला एक लॅब अशा पद्धतीने डेव्हलप केली जाईल आणि त्या तालुक्यातल्या शाळेंच्या विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी आयोजित करून त्यांना हे तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने ITI असेल, डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल आणि लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान त्या क्षेत्रात त्यांना मिळालं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे। मला वाटतं की आज योगायोगाने आपण पावसाची वाट पाहत होतो आणि पाऊस पण या ठिकाणी सुरू झालेला आहे। कदाचित सरपंच साहेब, ग्रामस्थांचं थोडा कदाचित हिरमोड झालेला असेल, परंतु एक आठवड्याभराच्या आत या लॅबचे जे काही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे त्यांचेही प्रमुख लोक आणि आपल्या जिल्हा परिषदचेही प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी स्टाफची नेमणूक या ठिकाणी केली जाईल आणि शाळेच्या सहली आयोजित करून विद्यार्थ्यांना मला वाटतं की एक दिवसभराचं आनंददायी रोबोटिक येणारा AIच्या जमान्याचं शिक्षण त्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। अशी लॅब्स पूर्ण जिल्ह्यात 13 लॅब्स करणार आहोत आपण। आज एक लॅब पासून सुरुवात झाली, ऑलरेडी 10 लॅब्स पूर्ण करण्यात आलेली आहे। एकूण 11 लॅब्स पूर्ण आहे आता या आजची परिस्थितीत। या लॅबचे मागे उद्दिष्ट असं आहे की आपले ग्रामीण भागाचे जे मुलं आहे त्यांच्या रोबोटिक्स मध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग मध्ये रुची निर्माण करण्यासाठी अशी लॅब्सची निर्मिती करण्यात येत आहे। याच्यामध्ये आता AI जे तंत्रज्ञान आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे आहे, याचा वापर मुलं कशा करू शकतो त्याची जाणीव त्यांना देण्यासाठी 3D प्रिंटिंग सारखी नवीन नवीन टेक्नॉलॉजी, स्क्रीन प्रिंटिंग, वुड कटिंग, प्रोटोटाइपिंग अशी वेगवेगळी जे ज्ञान मुलांना नंतर भेटतो, कॉलेजच्या नंतर भेटतो, आजच जर त्यांना भेटले तर ते खूप हुशार आणि त्यांचे पूर्णपणे सर्वांगीण विकास आपण करू शकणार आहोत। याचे उद्दिष्टाने आजचा प्रकल्प माननीय मंत्री महोदयांची अध्यक्षताखाली होत आहे।